सर्वांना स्वागत आहे आणि विनंती पण आहे की भारतीय जनता पार्टीचा पूर्ण जिल्हा दौरा झालेला आहे आणि प्रशिक्षण वर्ग हे पूर्ण 15च्या 20 मंडळ आहेत पण 15 ठिकाणी झालेले आहेत आणि कार्यकर्त्याचा प्रशिक्षण वर्ग म्हणजे कार्यकर्त्यांनी समाजात काय काय काम करावं या प्रशिक्षणात आम्ही 10 विषय दिले होते। 10 विषय म्हणजे एक तसं भाजपचा इतिहास आणि विकास, भाजपाने 6 वर्षात काय विकास केला हे कार्यकर्त्यांनी समाजासमोर बोलकं व्हावं आणि आपल्या बूथ प्रमुखापर्यंत कसं मांडता येईल हा एक मला वाटतं प्रशिक्षण वर्ग आहे। 10 वक्ते वेगवेगळे विषयाचे होते आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यापर्यंत जो एक संदेश जो तो एक संघटनेच्या माध्यमातून तो 10 दिवसच्या माध्यमातून 10 विषय पूर्ण जिल्ह्यामध्ये देण्याचा आणि खरं केंद्राच्या माध्यमातून आलेली हे प्रशिक्षण वर्गाचे जो संदेश होता तो महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीने राबवलेला आहे। आणि एक कार्यकर्ता खरं भारतीय जनता पार्टी म्हणजे प्रशिक्षण वर्ग जरी असेल पण संवाद साधणं म्हणजे सतत कार्यकर्त्याशी संवाद साधणं आणि कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधणं, मग सत्ता असो का नसो पण जनतेपासून दूर जाऊ नये, जनतेशी संवाद साधत राहावा आणि मला वाटतं प्रवास व्हावा, कार्यकर्त्यांनी फिरत राहावं या माध्यमातून मला एक संदेश देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजासमोर देण्याचा एक प्रयत्न केला। जसं मी 10 विषय सांगितले, वेगवेगळे 10 विषय असतील आणि समाजालाही वाटलं नको पाहिजे की बुवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे दूर गेले, मग ते विविध जसं आता प्रशिक्षण वर्ग असेल, मग बेटी बचाव असेल किंवा वृक्ष लागवड असेल, स्वच्छता अभियान असेल, या विविध माध्यमातून जनतेमध्ये जाऊन संवाद साधण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि आज प्रशिक्षणातून कार्यकर्त्याची संवाद साधून कार्यकर्त्यांनी जनतेची संवाद साधावा, कार्यकर्त्यांनी बोलकं व्हावं यासाठी मला वाटतं प्रशिक्षण वर्ग पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेले चांगल्या पद्धतीने झाले। चांगली उपस्थिती मला वाटतं सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे, वक्त्यांनी चांगला वेळ दिलेला आहे आणि आपल्या माध्यमातूनही मला वाटतं आपल्याला विनंती करेल की हा विषय मी आपल्याला ते 10 विषयाची प्रत आता किंवा थोड्या वेळाने देतील। ते 10 विषय असे की ते संघटनेविषयी, ते समाजाविषयी आणि ते राष्ट्राविषयी, की राष्ट्राची समाजाची आपुलकी कार्यकर्त्यामध्ये निर्माण व्हावी आणि ते समाजात निर्माण व्हावी। मला वाटतं असे विषय भारतीय जनता पार्टीने समाजाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी ते विषय मांडलेले, आपण सुद्धा त्याला प्रसिद्धी द्यावी आणि समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करा ही सुद्धा आपल्याला विनंती करतो। आणि मतदार नोंदणी आता परत काहीतरी 1 तारखेपर्यंत मुदत वाढवलेली, अगोदर 17 होती पण आता मला महेश बोलून सांगितले की ती वाढवलेली। आपल्या आम्ही तर करतोय विनंती सगळ्यांना, पण आपल्या माध्यमातून विशेष आमच्या व्यक्तीचं नाही पण आपल्या माध्यमातून जे असेल त्या पद्धतीने जर लोकांना आव्हान केलं, कारण परत संधी मिळत नाही, मग त्यावेळेला ज्यावेळेला मतदान येतं त्यावेळेला लोक म्हणतात माझं नाव आलं नाही मी राहून गेलो। शेवट आपण जर दिलं, शेवट आम्ही जरी बोर्ड लावले किती सांगितलं तर लोकांचा गैरसमज होतो की बाई त्यांच्या स्वार्थापोटी करताय असं लोकांचा गैरसमज, पण आपल्या माध्यमातून मीडियावरती लोकांचा विश्वास असतो, आपल्या माध्यमातून जर आपण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं नक्कीच ते लोकांच्या पर्यंत पोहोचेल आणि लोकांचं ते नवीन युवक असतील ज्यांचं मतदानाचं वय झालं त्यांना ती संधी मिळेल, जे काही बाहेरगावून आले त्यांना संधी मिळू शकते ही आपल्या माध्यमातून विनंती असेल। हा एक विषय वॉटर ग्रेसचा एक विषय होता की वॉटर ग्रेस विषयी जे काही गैरसमज होत आहे, आता खरं महापालिका पदाधिकारी सांगतील पण तोपर्यंत मी सर आपल्या चर्चा करतो की वॉटर ग्रेस यांनी ज्या वेळेला काम नाही केलं गेलं त्यावेळेला सतत मी स्वतः विधानसभेत प्रश्न मांडलेला आहे त्याचा आणि सर्वांनीच नगरसेवकांनी सर्वांनीच त्याचं ज्यावेळेला काम नव्हतं त्यावेळेला विरोध केला, त्यांना मांडलं गेलं आणि शेवट बघा कोणीही कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल, जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत कामापर्यंत आपण शेवट आमच्या भावना अशा होत्या की गाव स्वच्छ व्हावं, एका चांगल्या पद्धतीने व्हावं अशा पद्धतीने आम्ही तो प्रयत्न केला, पण त्यावेळेला त्याच्या तक्रारी झाल्या, मग त्यावेळेला काही महापालिकेच्या त्रुटी राहिल्या असंही म्हटलं जातं आणि काही 1-2 राहिल्या पण असतील, असं काही 100% म्हणत नाही की राहिल्या, 1-2 त्रुटी राहिल्या असं जसं रॅम्प बनवायचे होते, रॅम्प त्यावेळेला बनवली नाही, मग नंतर रॅम्प बनवून दिले, पण त्यानंतर तो ठेकेदार कोर्टात गेला आणि कोर्टाच्या माध्यमातून काहीतरी प्रशासनाने निर्णय घेतला की बा या ठेकेदाराला हे ठेका द्यावा लागेल नाही तर तो आपल्याकडे भरपाई मागेल, अशा पद्धतीने प्रशासनाने निर्णय घेतला आणि मला वाटतं त्याला मग आम्ही संमती दिली की बा प्रशासनाने निर्णय घेतला नाहीतर दुसरं त्यावेळेला प्रोसेस आपली चालू होती किंवा 4 प्रभागात 4 ठेके काढावे ही सुद्धा प्रोविजन आपण करून ठेवली होती आणि चालू केली होती
आणि त्याच्यामुळे वॉटर गेट सुशिकायचे दिशाभूल जे होते, तर मला वाटतं हा ठेकेदाराचे विषय कोणालाही पाठीमागे घालण्याचं कारण नाही. आणि आपण नियमानुसार जळगाव शहराची स्वच्छता, हा सुद्धा आमचे नगरसेवक असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, काही इंजिनियर असतील, हा सुद्धा स्वच्छतेविषयी कोणालाही मला वाटतं पाठीमागे घालण्याचं काम नाही. नियमानुसार त्यांनी काम करावं आणि या पद्धतीत जी काही दिशाभूल केली जाते याच्यामध्ये बदनामी करण्याचा जो प्रयत्न होतोय, माझं सर्वांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की चांगल्या कामाला सहकार्य करा. तो कॉन्ट्रॅक्ट प्रशासनाने दिलेला आहे, बॉडी फक्त निर्णयाला मान्यता देते, बाकी ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या सर्व प्रशासनाने पाहून करायच्या असतात. आणि या माध्यमातून त्या ठेकेदाराविषयी किंवा जे काही गैरसमज होत आहे ना, हे गैरसमज आम्ही नाकारतोय. त्या गोष्टीत कुठलंही तथ्य नाहीये, एवढी विनंती. नाही मध्ये जे पेपरात आलं ना आता ते वॉटर गेटचे कागद सापडले, ते सापडले. आता ते कागद म्हणजे काय, ते कागदाचा प्रशासनाचा विषय, कागद सापडणे ते नाही सापडणे, त्याच्यामध्ये कोणाला ते संशयाच्या भरात आणणं, ते करणं, हे दिशाभूल होते. पार्टनर नाही होऊ शकत किंवा वॉटर गेट्समध्ये तो पार्टनर असेल समजा किंवा आहे समजा आणि त्याच्या हक्क सापडले कागद, कोण पार्टनर सोनी देवळा असेल समजा वॉटर गेट्समध्ये, काय फरक काय पडतो त्याने? त्या वॉटर गेट्सवाल्याने कोणाला पार्टनर घ्यावा हा त्याचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न आहे ना. गिरीश भाऊचं नाव आलं ना, तुम्ही नेमकी काय आहे हे अजून कळलं नाही. पत्रकार परिषद तुम्ही वाटतं घेता खुलासा करताय, मग त्याला खुलासा काय घेतला? पत्रकार परिषद गिरीश भाऊसाठी आहे, पत्रकार परिषद गिरीश भाऊसाठी आहे. गिरीश महाजन तिथं वॉटर गेट्स हे जे मॅटर आलेलं पेपरमध्ये जळगाव धुळे नाशिक, तर त्याचा अर्थ असा आहे जळगावला ज्या टायमाला वॉटर गेटचं चालू होतं फक्त तयार करणं, त्यावेळेस काही भाजपची सत्ता नव्हती. मंजुरीच्या वेळेस जेव्हा मंजुरी आली त्यावेळेस भाजपची सत्ता आली. म्हणजे का वॉटर गेट्सवाला माहित होतं का की जळगावला सत्ता येणार आहे भाजपची? धुळ्याचं तसंच आहे. 2019 मध्ये तिथं कॉन्ट्रॅक्ट दिला, 2019 मध्ये तिथं कॉन्ट्रॅक्ट दिला. मग आता मलकापूरला वॉटर गेट्स आहे, सॉरी मालेगावला आहे, खामगावला आहे, जयपूर लखनौला आहे, युगांडामध्ये आहे, रांचीला आहे, जयपूरला आहे, उल्हासनगरला आहे, औरंगाबादला आहे, मुंबईला आहे. या ठिकाणी गिरीश महाजन आहे सगळ्या ठिकाणी? सांगा मला. गिरीश महाजनांचं नाव आलं पेपरमध्ये म्हणून आम्ही आपण गिरीश महाजनांचा आणि वाटणीचा कवडीचा संबंध नाही, काही संबंध नाही. काय संबंध आहे गिरीश भाऊचा? काही संबंध नाही. जे चौकशीमध्ये येईल जर संबंध आढळला तर ते कोच करावे. आणि सुनील जवळ समजा कोणत्याही एका BHR मध्ये सापडला आहे, तो जो करीन तो भरेल, जो करीन तो भरेल. सुनील जवळ कधी त्याच्यामध्ये सापडला असेल आणि वॉटर गेट्सवाल्यांनी त्यांना पार्टनर केला असेल, आम्ही काय करणार? वॉटर गेट्सवाल्यांनी पार्टनर केलं, आम्ही तर विरोधच केलेला आहे. मामांनी विधानसभेमध्ये भाषणामध्ये विरोध केलेला आहे वॉटर गेट्सला, आम्ही भांडणी केलेला आहे. त्यांनी जेव्हा बैठक बोलवली तेव्हा माझा विरोध स्वतःचा, तुम्ही पेपरवाल्यांनी छापलेला आहे. आम्ही स्वतः चाब्या हिसकावल्या वॉटर गेट्सवाल्याकडून, चाब्या हिसकावल्या आम्ही सकाळी सकाळी जाऊन. हे बाकी तुम्ही छापले सगळे कागदपत्र सापडले, याला तुम्ही काही किरकोळ विषय नव्हता, पण ATM कार्ड सापडले तिथे, त्याचं काय? कोणाचे? कर्मचाऱ्यांच्या. ऍक्च्युली आता संभ्रम काय असतो चरण सिंग, मी तुम्हाला सांगतो. जो किमान वेतन जो आहे आणि हा जो जे म्हणतात की आज पण काही कामगार काही करते 250 रुपये जो देतो, ऍक्च्युली ह्या भ्रमात मी पण होता की 250 देतोय आणि किमान वेतन प्रमाणे द्यायला पाहिजे. आणि त्या टायमाला म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी जेव्हा वाद भांडण झाला तेव्हा मी माझ्याकडे ड्रायव्हर लोक आले होते, ड्रायव्हर लोकांच्या शंका होते किंवा हे 250 रुपये देतो. तर मी त्याच्याशी बोललो, कारण तू 250 कसं देतोय? मग त्याने सांगितलं की यांचं काय काय भरतो आपण, त्याच्यामध्ये तो किमान वेतन आयोगाप्रमाणे जो अमाऊंट निघते ना ती पूर्ण मॅच होत होती. त्यावेळेस माझाही संभ्रम सुरू झाला. तुमचाही संभ्रम असेल, 250 रुपये कमी जातील किमान वेतन आयोगाप्रमाणे, पण त्याने जे टॅक्स भरतो फक्त त्याने जर टॅक्स ते भरला तर तो गुन्हेगार. त्याने ते टॅक्सेस कामगाराचे जे आहे ते भरायला पाहिजे, हे सगळं त्याने भरायला पाहिजे. आजच्या कामावर तुम्ही समाधानी आहे? आता हा दुसरा विषय आहे. वॉटर गेटच्या कामावरती समाधानाचा जर विषय तर जळगावच्या क्षेत्रफळाप्रमाणे जेवढे कामगार पाहिजे तेवढे त्या मग आम्ही कामगार नाही त्याला एक लक्षात घ्या, तेवढे कामगार असायला पाहिजे. हे मी ते बैठक झाली आणि त्यांची त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की कामगार तिला वाढवून द्यायला पाहिजे. आता आपण जर कामगार वाढवून द्यायची मागणी दिली, तुम्ही परत बोलणार की आतापर्यंत वॉटर गेटचे विरुद्ध होते, आता वॉटर गेट पण का बोलत
म्हणजे तुम्ही जो प्रश्न केला त्याच्यावर तो वेगळा भाग, म्हणजे त्याला पुरेसे कामगार जेवढे काम तुम्ही चेक करा ना त्याने. आता मी काही त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाहीये, चेक करायचं प्रशासनाने की त्याने किती कामगारांचा पत्ता घेतला, किती कामगार तो पुरवतोय आणि त्याप्रमाणे दंडाची आकारणी द्यावी, ते प्रशासनाने करायला पाहिजे. त्याच्यावरती ही पद्धत आहे त्याच्या बाजूने बोलले म्हणून त्याच्या ज्या कमतरता पूर्ण करायला पाहिजे, कंप्लेंट म्हणजे जे अपूर्णता आहे ते पूर्ण करायला पाहिजे. तेव्हा आपण त्याला दंड काहीतरी देऊ शकतो, नाही तर तो परत काहीतरी देतो की मला हे नाही झालं, मला ते नाही भेटलं म्हणून मी असं करतोय. म्हणजे आपल्याला बोलायला चान्स राहत नाही. आता तो मागे हे राहून गेला होता लवादाचं हे, त्यामुळे त्याला द्यावं लागलं की नाही, लवाद आयुक्त राहतील, हे चुकीचं होतं ना. हे करताना समजायला पाहिजे मागच्या वडीला, म्हणून त्याला म्हणजे त्याला संधी भेटून जाते ना, तर त्याला संधी भेटायला नाही पाहिजे. आणि आम्ही काय झालं तर लागे म्हणजे काय झालं ते म्हणजे तो तर माझ्यावर केस केलेली आहे MIDC पोलीस स्टेशनला, त्याने आमच्यावर केस केली. आम्ही मुकायला सोडलं म्हणजे काय, भारतीय जनता पक्षाचा महापौर आहे त्या ठिकाणी, भारतीय सोडून कोण आहे, भारतीय जनता पक्षाची महापौर आहे ना. आणि महापौरांच्या पतींचं भांडण काय वरून झालंय की त्याने माणसं पुरायला पाहिजे, त्याने चाब्या घेऊन टाकल्या ट्रॅक्टरच्या, आम्ही स्वतः आणल्या, त्याच्याशी वाद झाले, त्याने बऱ्याच दिवसांनी केस केली. तो दंडवते होता तिथं, दंडवते त्याची बाजू घेत होता, आम्ही त्याशी भांडण केलं, जळगावकरांसाठी भांडण केलं, दंडवतेने आमच्यावर केस केली, दंडवतेने केली म्हणून त्याने केली. नंतर 2 केसेस झाले वाटलं केसमुळे माझ्यावरती. आता कसं काम चाललंय तुमच्या दृष्टीने वॉटरगेटचं काम? आता कामकाज म्हणजे नागरिकांची एक पण तक्रार येत नाही, काय करणार सांगा. नगरसेवक तक्रार करत नाही, नगरसेवक पण करत नाही, नागरिक पण करत नाही, काय कारण ते नाही माहिती. आता काय काय कारण नाही म्हणजे काय कारण तुम्हाला सांगायचं माहिती आहे ना, नागरिक जनसिंगी नगरसेवकांची तक्रारी येत नाही, तो बाजूला ठेवा. नागरिकांच्या येत नाहीये, नागरिकांचे काय तक्रारी पण सांगेल. नागरिक नगरसेवकाकडे तक्रार करतात, जळगाव जागृत नागरिक कोणी नाही का, जळगाव जागृत नागरिक कोणी नाही का, काम त्याला जितके माणसं दिलेले आहे त्याच्यावरती मुकरदम आहे, त्यांच्यावरती SI आहे, त्यांच्यावरती CSI आहे, त्यांच्यावरती आयुक्त आहे, एवढी रचना आहे. नाही, 2 गोष्टी झाल्या त्याच्यात बघा. स्टार्टला प्रसिद्धी माध्यम बोला, तुमची अपेक्षा नागरिकांच्या कशा करत नाही बरोबर आहे. बघा तुम्ही जे काही प्रसिद्धतून माहिती पडतं वृत्तपत्रातून येतं ना, त्याची लगेच नगरसेवक असेल, महापौर असेल किंवा दखल घेतं त्याचं, बरोबर आहे. पण त्यावेळेला जो गैरसमज झाला की त्यावेळेला जे तिथले जे सुपरवायझर होते त्याला दंड करण्याची ऑथॉरिटी नव्हती, जो नंतर क्लिअर झाला, बरोबर आहे. आणि त्यावेळेला तो दंड आकारला गेला, तो जायचा दंड आकाराचा, ती बातमी यायची पेपरात फोटो, पण नियमानुसार ते त्याला अधिकारच नव्हते, हे नंतर लक्षात आलं प्रशासनाच्या. आणि त्यानंतर मग ते त्याला म्हणजे 24 तास 36 तासाची मुदत असते कचरा उचलायला. आता मी स्वतः एक वेळेला त्या नूतन राहण्याच्या बाजूला गेलो, स्वामी समर्थाचं मंदिर त्याच्या बाजूला कचरा पडला, तर मी गेलो. ते नंतर त्यांनी खुलासा केला की बाबा 24 तासाच्या आत तो कचरा उचलला गेला पाहिजे. आणि तो रात्री टाकलेला कचरा मी सकाळी गेलो तिथे, सकाळी 10 वाजता तिथे एका डॉक्टरांकडे गेलो, कचरा पडला, मी त्याचा बोलून मोकळं मला त्यांनी नोटीस दिली. तर सांगायचं तात्पर्य काही वेळेला ज्या टेक्निकल गोष्टीमुळे झालं, आणि ते आता त्याच्यात जर सुधारणा याच्यासाठी केलेली आहे की त्यांनी आता लिहून दिलेलं की याच्यानंतर जर काही चुका झाल्या तर त्याचा ठेका रद्द करण्यात येईल अशी महापालिकेने आठ टाकलेली त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सांगतो एक वेळा चुकला, 2 वेळा, 3ऱ्या वेळेस आपण ताकीद देतो की आता तुला डिसमिस केलं जाईल, तर त्यावेळेला तो मग व्यक्ती असेल किंवा कोणी असेल तो सुधारतो की आता याच्यानंतर आता आपल्याला माफी नाही. आणि याच्यानंतर जर त्यांनी काम नाही केलं, तक्रारी वाढल्या, तर 100% त्याचा ठेका रद्द करण्यात येईल असं मला वाटतं प्रशासनाने त्याच्याकडून लिहून घेतलेलं आहे, आम्हाला वकिलाने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तो आता काम, काही तक्रारी असतील, आम्ही म्हणत नाही 100%, काही 100% नाराज असू, काही 10-20% नाराज असू शकतात, पण तरी आपल्या माध्यमातून जर नागरिकांच्या तक्रार असेल, नगरसेवक असेल, तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. कोणाही ठेकेदाराला पाठीमागे घालण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीची क्लिअर भूमिका आहे, कारण आम्ही सत्तेला सेवेचं साधन मानतो, त्याच्यामुळे इथे कोणत्याही गोष्टीचा दुरुपयोग होणार नाही या गोष्टीची आम्ही ग्वाही देतो पक्ष म्हणून. या विषयाला तुमचे महापौर आता ते दौरे करताय एरियामध्ये, त्यांनी तर त्यांनी तुम्हाला कचरा दिलेला आहे किंवा मी समाधानी नाहीये, इथे जे शहरात गड्डे कचरा होतोय, त्यांनी तुम्हाला उत्तर दिले काय कसं पडते त्या विषयावर तुम्ही? कोणी? उपमहापौर सुनील खडकेचा दौरा चालू आहे आता वाढवायचं. असं असता की आता साधारण 9 दिवस असतात,
बरोबर आहे. आता तो उत्साह असतो ना, आता खड्डे आता पडले का 2 दिवसात ऐकून सर्व तुम्ही एक शहरातले नागरिक पण आहात, पत्रकार आहात आणि 9 कोटीची तरतूद महापौरांनी सर्व महासभेने केली आणि आपल्याला माहिती आहे त्याचा शुभारंभ झालेला आहे कामांचा. एका प्रभागात 50 लाख रुपयाची तरतूद केलेली फक्त रस्ता दुरुस्तीसाठी आणि मार्च पर्यंत रस्ते होणार नाही याची पण आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की मार्च पर्यंत सर्व भुयारी गटरीचं त्याचं सर्व कामं होणार आहेत. हे उपमहापौरांनाही माहिती आहे, एका माहित नाही अशातला भाग नाही. पण तरतूद झालेली वर्क ऑर्डर झालेले आहे आणि मला वाटतं येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण शहरामध्ये एका प्रभागात 50 लाख खूप मोठी तरतूद आहे दुरुस्तीची आणि ती याच्यासाठी वाढवली आम्ही कारण मार्च एप्रिल पर्यंत नवीन रस्ते करता येणार नाही, त्याची तरतूद होणार नाही म्हणून ती आपण कमीत कमी रस्ते दुरुस्तीच्या मानाने चांगल्या पद्धतीने खड्डे कसे पुसता येतील याच्यासाठी प्रत्येक प्रभागात 50 पुऱ्या शहरामध्ये 9 ते 10 कोटीची जो तरतूद केलेली महापौरांनी सर्व मिळून. आता ही खूप मोठी गोष्ट आहे त्या गोष्टीतून आणि भविष्यात आम्ही सर्व मिळून आता जो 46 का 50 कोटीचे वर्क ऑर्डर निघणार रस्त्याचे जे झालेले आमच्या महासभेत त्याची मंजुरी झालेली आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, काम चालू पण झाले, हळूहळू काम चालू होते सगळ्यांना. किती कालावधीमध्ये जळगावकरांना चांगले रस्ते मिळतील? नाही आता खड्डे बुजण्याची तरतूद आहे, त्याच्यानंतर नवीन रस्त्यांची पण आता 46 कोटी टेंडर निघत आहे. माझ्या माहितीनुसार 4-5 दिवसात निघायला पाहिजे. मामा आम्ही त्यांची भेट घेतलेली, त्यांनी ते टेंडर 4-5 दिवसात काढतील असं ते बोललेले. 46 कोटीची टेंडर खड्डे एक अमृतचं काम आणि पावसाळ्यात जास्त पडले याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण भविष्यात ही आमची जबाबदारी. आता आमचे 2च प्रश्न आहे, जळगाव शहराचे रस्ते करणे आणि गाळ्याचा प्रश्न मार्गी लावणे. हे 2 कामं आमच्या आता भारतीय जनता पार्टीवर आमची भूमिका आहे आणि नागरिकांना मूलभूत सुविधेमध्ये 24 तास पाणी देण्यासाठी मला वाटतं जो रस्त्याचा त्रास होतोय तो मार्च पर्यंत पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा, कारण ते मार्ग लावते जे असतील त्या रस्त्याचे. तुम्ही आता बोलले 2 दिवस लागायचे म्हणजे आता जे महापौर जे दौरे करताय त्याला तुम्हाला विरोध करताय का काय म्हणतात त्या गोष्टीला? अनिल भाऊ असं आहे, नवीन गेला ना माणूस ऐकून घ्या, मी नवीन आमदार झालो बरोबर आहे, मी फिरायला गेलो लोकांनी समज मी भावणूक झालो बरोबर आहे. पण शेवट पैशाचं सोप कामाने होतं का सांगा तुम्ही? पैसे पुढे काय आज महापालिकेसमोर काय? आता तुम्ही याच्या थोडं मागे जा, मी मागच्या राजकारणात जाणार नाही पण जळगाव महापालिका कर्जमुक्त झाली म्हणजे मला सांगा ही सगळ्यात मोठी जळगाव सगळ्यात मोठी गोष्ट होती का नाही? आता एक जर प्रश्न मार्गी लावायचा इतकं जर फाटलेलं असेल आणि 1-2 टाके मारायला वेळ लागेल तुम्ही म्हणा एकाच वेळेला सर्व होईल. आमचं मान्य, आम्ही एका वर्षात भूमिका केली सर्व मान्य आणि आम्ही 100 कोटीचा निधी पण आला. 42 कोटीचे काम आज सुद्धा राज्य सरकारकडे वर्क ऑर्डर होऊन पडलेले 42 कोटी. दुर्दैवाने आमचं सरकार आलं नाही तर ते आज 100 कोटीच्या रस्त्याचं कामं सुरू झाले असते जळगाव शहरामध्ये. हे तर मानावं लागेल आपल्याला. 42 कोटीची वर्क ऑर्डर झालेली आहे, पीडब्ल्यूकडून वर्क ऑर्डर शासनाकडे मंजुरीसाठी पडलेली जे या शासनाने त्याला स्टे दिलेला आहे. आता ते जर 42 कोटी आले असेल तर 42 कोटी पहिला 25 कोटी सांगा किती निधी मिळाला? 125 कोटी 250 कोटी वन टाइम राज्य सरकारने केंद्र सरकार हुडकोला भरले, त्याच्यातून 125 कोटी एक टाइमला माफ केले. 125 कोटी कशाला म्हणतो आपण? दिले ना जळगावकरांसाठी दिले ना 125 कोटी एक टाइमला माफ केले आणि 125 कोटी तर बिगर व्याजाने हप्ते पाडून दिले, बिगर व्याजाने. खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर तिथे मंत्रालयात जर अनुभव घेतला ना पूर्ण महाराष्ट्राचा बजेट फक्त जळगाव महापालिकेसाठी वापरला गेलेला शिंदे साहेब, तुम्ही तिथे मंत्रालयात विचारा. म्हणजे 250 कोटी बसत नव्हते तर आम्ही खरं देवेंद्र भाऊंचं गिरीश भाऊंचं खरं अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो की खूप मोठी गोष्ट झाली. म्हणजे मंत्रालयात ते म्हणतात की एवढी तरतूद एका वेळेला महापालिकेत दिलेच नाही एवढ्या मोठ्या बजेटमध्ये. वडले पेंटिंग अजून तुम्ही एकनाथ शिंदेकडे विचारा 42 कोटीचं प्रकरण आहे का नाही? हो, मी आज मी माझा PF फॉलोअप घेतो त्याचा आमचे प्रयत्न ते मिळाले तर चांगले नाही आम्ही परत नवीन रस्ते करणारच. 24 तास पाणी द्यायचं आपल्याला, योजना मार्चपर्यंत पूर्ण करायची. त्याची वेगळी प्रेस त्याची वेगळी प्रेस आपण घेणार आहे. तो एक मोठा सब्जेक्ट आहे, पूर्ण घेणार आहे, 100% घेणार आहे. म्हणजे लोकांना 24 तास भेटणार पाहू, भेटणार 100% भेटेल. त्याच्यामध्ये फक्त काय वेगवेगळं स्टेटमेंट झाल्यामुळे तो विषय लोकांचा संभ्रम विचारायचा आहे, परंतु त्याची वेगळी प्रेस आहे, वेगळी प्रेस आहे. आपण बोलतो की पण भेटणार नाही, ऐकून घे तो आता विषय आजच्या प्रेसचा विषय. कारण बरेचशा आणि परत तुम्ही मला माहिती परत 3ऱ्यांदा विचारून मी परत सांगू देतो. तुम्ही उपमहापौर 2020 खेळताय, कमी बॉल म्हणजे जास्त रन काढायचे. आमचं कसं कसोटी चालू आहे. मामा साहेब वादळग्रस्त सुरुवातीपासून वादळग्रस्त राहिलेली आता
याच्या प्रकरणाशी संबंध जोडला जातो. सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाची बदनामी होते, ऍक्शन घेतली जाईल. नाही बघा, हे प्रकरण पोलीस डिपार्टमेंट प्रशासन वरतून चौकशी झाली, बरोबर आहे. मी तेच म्हटलं, याच्यात जो दोषी असेल त्याला कोणा पाठीमागे घालण्याचं कारण नाही. पण विनाकारण गिरीश भाऊचं नाव घेण्यात आलं त्याच्यामध्ये वॉटर केसमध्ये, त्याच्यावरती आमची हरकत आहे की बा तो विषय संबंध नाही. आता सुनील भाऊचे त्यांचे मित्र आहेत, उद्या दीपक भाऊना आम्ही बरोबर काम करतो, उद्या मी काही चूक केली म्हणून दीपक भाऊ दोषी म्हणता येईल का? असं नाही ना. उद्या मी काही केलं, आता मी एका त्याचं भांडण झाले माझी, मी त्याला मारलं, मग दीपक भाऊ बी झाला का तसा? कार्य आता संबंध असू शकता, मैत्री असू शकते, पण याचा अर्थ तो नाव आला म्हणून ते बी त्याच्यामध्ये सामील आहे असं गृहीत धरणं मला वाटतं चुकीचं होईल. एका अर्ध्या वेळेला बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे की मैत्री असतं हे चुकीचं नाही, पण एखाद्याने चूक केली म्हणून त्याला सुनील जवळची चूक झालेली आहे मान्य आहे. आम्ही त्याला पाठीशी घालण्याचं कामच नाही. मी तेच सांगतोय, मी काय सांगतो, वॉटर प्रेस याच्यात किंवा सुनील धवलबी त्याच्यात असतील तर आम्ही आमच्या पाठीशी घालण्याचा संबंध नाही आणि भारतीय जनता पार्टी तिथे भूमिका पण नाही. परत मी विनंती करून सांगेल आपल्याला, तिथे चौकशी प्रशासन करते, भारतीय जनता पार्टी चौकशी करत नाही. आम्ही फक्त जे काही आरोप झाले ते बिनबुडाचे असं आमचं म्हणणं आहे. चौकशीत आमचा कुठलाही इंटरफेअर होणार नाही आणि इंटरफेअर मध्ये प्रशासन चौकशी करेल, त्याचा पोलीस चौकशी करते. भारतीय जनता पार्टीकडे चौकशी नाही त्याची, जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल त्याच्यात. ज्यावेळेस ठेका दिला गेला, भारतीय जनता पार्टीने त्याला विरोध केला, त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं की कोर्ट मॅटर आहे, आपल्यावर अलिगेशन होतील म्हणून प्रशासनाने तो ठेका दिला. त्यावेळेस पण भारतीय जनता पार्टी विरोधात होती. आता भारतीय जनता पार्टीवर आरोप केले जातात, जनतेच्या कोर्टामध्ये आरोपीच्या केंद्रात भारतीय जनता पार्टी उभी. मग अशा परिस्थितीत वाटत नाही विरोधात तुम्ही काही ठाराव करणार आहात का? मी काय सांगतो, त्यांनी जर चुकीचं काम केलं, आज सांगू परत त्याच्यापासून लिहून घेतले गेलेलं आहे की जर त्यांनी काम व्यवस्थित समाधानकारक केलं नाही तर त्याचा ठेका रद्द करण्यात येईल. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल, आज आम्ही सुद्धा आमच्या नगरसेवक फिरतोय, आम्ही फिरतोय, ज्या दिवसात जास्त चौकशा झाल्या, जास्त तक्रारी आल्या त्याच्या, तर तो रद्द करू, आम्ही 100% करू त्याच्याविषयी. मी कोणाला पाठीशी घालण्याचं कामच येत नाही ना. तक्रारी केल्या म्हणून कलेक्टर त्याचा पूर्ण दर झालेला वापस करून दिला. त्याच्याविषयी तक्रारी असतील नसतील तो भाग आहे, त्याविषयी दुमत नाहीये. पण त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीला आरोप प्रत्यारोपांना सामोरं जावं लागतंय. तुम्ही त्यावेळेस पण इंटिमेशन देण्यात आली होती, ज्यावेळेस आता पेपरमध्ये तुम्ही बातम्या म्हणून संबंध जोडून केला भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा म्हणून प्रेस आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यामुळे बंद बोलायचं पक्षाला काही कारण नाही. जो काही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नाही, तो काळा आहे का मोडा ते पण माहित नाही आम्हाला. भारतीय जनता पक्षाला माहिती नाही पोरा कोण आहे तो माहित नाही आम्हाला. त्याचे जे माणसं होते त्यांना ते माहिती आहे आम्हाला, त्यांच्याशी आमची झटापटी झालेली आहे, याची साक्षीदार तुम्ही आहे. तो काय आमच्या मित्र परिवाराला थोडे नाही. माझ्यावर 2 केसेस करून टाकलेल्या आहेत त्यांनी, 1 सोडून 2 केसेस आहे माझ्यावर. नगरसेवकांनी त्यांच्याकडनं 15,000 रुपयाचे हप्ते घेतले असा आरोप होतो. हे तर मी पण ऐकतोय, तुम्ही कसं ऐकताय तसं. आणि आज अजून परत दुसरा आरोप असा आहे की 6 जणांनी 30,000चे हप्ते घेतले. आता ते नाव सांगा तुम्ही. नाव सांगायला नाही, एका पक्षाकडनं आरोप होतोय. होता पक्षाने नाव द्यायचे ना, कोणी 15,000 हे बा मी सांगेन की तुम्ही प्रेसमध्ये बातमी छापण्याचे इतके पैसे घेतले आमच्या विरुद्ध, तरी काय खरं थोडी नाही. खरं आहे का मला सांगा. चरण सिंगने विधानच्या मागे लागतात, मग आम्ही म्हणणार आमची बैठक तुटणार आहे. आम्ही काय काही आजे पडला मारलं का, आजे पडला ज्याला मारलं काही कारण नसताना बातमी छापली, आम्ही तसं करतो का? तसे संस्कार नाही आमचे. तुम्ही एक आमच्या मित्र परिवाराला संस्थे झालेले आहे, कुटुंब आहे. सेकंदामुळे खात असेल ना, तुमचं असं नाही. प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष तुम्ही आरोप करताय, त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. प्रश्न आमचं नाही. सोशल मीडियावर आलं चालेल. भाजपाचे त्याला उत्तर दिलंय ना, 15,000-30,000च्या पाकिटे घेत आहे आणि त्याच्यामुळे या तक्रारी होऊ नये म्हणून हे पाकिटांचं बक्षीस नगरसेवकांना दिली जाते. ज्या वेळेला आरोप केले त्यावेळेला त्याचे उत्तर दिले गेले, प्रत्येक त्याच्यावर प्रेस पण झाली, पत्रकार परिषद झाली, हे झाली. ते काय आज पहिल्यांदा इव्हन तुम्ही त्याला मांडलं पण की त्याने नावं डिक्लेअर करा त्यांचे असेल तर, त्या नगरसेवकांची नावं डिक्लेअर करा. ते नाव ज्यांचं नाव येते तिथे पुढे पक्ष म्हणून त्यांना विचारणा करू, करावं असं झालंय का विचारणा करू. आणि ही छोटी गोष्ट आहे. खरं मेन जर असेल ना
तर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. टिप्पणी तुम्ही माहिती घ्या, मी सांगतो म्हणून नाही. सागर पार्कचा भूखंड लाटण्यासाठी 100 कोटी रुपयाची सुपारी घेतली माहिती का? हे सरकारने, आघाडी सरकारने सुपारी घेतली. तिथे चक्रा मारताय, तुम्ही आयुक्ताकडून माहिती घ्या. चक्रा मारताय, सागर पार्कचं आरक्षण काढा आणि त्याच्यावरती प्रेशर दिलं जाते की बाईंचा यांना पैसे द्या असं म्हणण्याचं येत आहे. जे महापालिकेकडून निकाल लागलेले खूप मोठी गोष्ट आहे. हे किरकोळ आहे. याचा विषय जर असेल तर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सुद्धा वकील तिथे येऊन बसताय, व्यक्ती एक येऊन बसते, एक लेडीज महिला तिथे येऊन बसते आणि ती आयुक्तावरती प्रेशर करते की सागर पार्कचा भूखंड निर्णय त्या मालकाकडून लावा असं म्हणण्याची भूमिका एवढी जात चालू आहे. एवढंच नाही तर मागच्या वेळेला आम्ही त्या गोष्टीला विरोध केला. कोल्हेंच्या भूखंडात मी नाव सुद्धा सांगतो, डॉक्टर आपलं वकील लाठी वकिलांनी याच्यामध्ये मलिदा खाल्ला, म्हणजे पैसे 60% कमिशन घेतलं त्याच्यामध्ये लाठी वकिलांनी. हे तर खरं जनतेचे पैसे होते. एकदा शेतकऱ्यांनी पैसे घेतल्यानंतर परत प्रशासनाकडून पैसे लागले, काहीतरी वकील मॅनेज केलं, अधिकारी मॅनेज केले गेले आणि मला वाटतं ही मोठे जनतेच्या पैशाची लूट झाली किती. आणि आता परत अजून 7 कोटी परत मागणी केलेली, आता परत 7 कोटीची मागणी केलेली. हे जनतेचे पैशाची लूट आहे. आणि आज सुद्धा साखर पार्कला 100 कोटीचं जे भरपाई मागताय ही सुद्धा जनतेचा पैसा आहे. एकीकडे निकाल लागल्यानंतर परत त्या पैशाची मागणी करतायत. मग कोण आहे सोपारी खोर, कोण करताय हे काम? याचा शोध घ्या तुम्ही. आम्ही ऐकलंय, जसं तुम्ही म्हणता आम्ही ऐकलं तसं आम्ही पण ऐकलंय की सागरीचं नाव घेऊन सांगतो सागर पार्क जागेसाठी आणि कोल्ह्याच्या प्रकारात पैसे दिले. आपल्याला माहिती आहे ते प्रकरण किती गाजलं ते. आणि आज सुद्धा त्याच्यावर परत त्यांनी कोर्टात गेलेले. उद्या एक अर्धा वकील मॅनेज करायचे, सरकारी वकील मॅनेज करायचे, निकाल आपल्या बाजून लावून घ्यायचा आणि आज जनतेच्या पैशाची लूट करायची. जनतेची पैशाची लूट आहे. त्या वकिलाची नार्को टेस्ट करा, त्यांनी कोणाला पैसे दिले? लाठी वकिलाची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कोणाला पैसे दिले त्यांनी? एवढे निकाल लावून घेतलं, त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. दिले आम्ही, महासभेत चर्चा झाली त्याची, आयुक्ताकडे तक्रार केली आम्ही, कोर्टात वकिलाला परत ऍफिडेव्हिट करून आले. आमचे परत पत्र दिलं, त्याची पैशाची मागणी केली ना, तर तो जो मोबदला द्यायला पाहिजे ना, तो त्या मोबदला दिला गेलेला आहे. फक्त व्याज द्यायला पाहिजे त्याला. आजच्या व्हॅल्युएशन प्रमाणे त्याला पैसे देता कामा नये असं आम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये परत 10-15 कोटीची बचत होईल महापालिकेची. आम्ही पण महापालिकेचं पत्र दिलेलं आहे. सिद्धे साहेब तुम्ही त्या जे जागेचे पैसे आता दिले, खरेदी केलेली जागा, ती जागावरती किती वर्षापूर्वी घर बांधले गेलेली माहिती घ्या. किती वर्षापूर्वी आम्ही फक्त याच्यात जाणलो की त्या गरीब लोक बेघर झाले असते. परत 250 लोक जे घर बांधले त्या जागेवरती. आज जर महापालिकेने ठरवलं असतं की बाई जागा नकोय आम्हाला, देऊ नका, तर 250 लोक बेघर झाले असते. 250 लोक परिवार उद्ध्वस्त झाले असते. आज तुम्ही त्याची माहिती घ्या. आम्ही सांगत म्हणून नाही, तुम्ही महापालिकेतून माहिती घ्या की ती जागेवरती घर किती वर्ष बांधली गेली, त्या जागेची खरेदी किती वाजता झाली, त्या मालकाने त्या पैसा मोबदला घेतला गेला, फक्त विहिरीचा मोबदला बाकी होता. त्याच्या बदल्यावरती म्हणजे वकील लोक मॅनेज होऊन ते थांबले आणि हरवून मला वाटतं त्याच्या बदला मोबदला दिला गेला. त्याचे अर्धे पैसे दिले आणि अजून त्याने 7 कोटी अपील केलं. त्याच्या आयुक्त आणि आपले महापालिकेचे मुजुमदार वकील साहेब यांनी आता परवा कोर्टात जाऊन ऍफिडेव्हिट देणार होते ते की बाबा हे आम्हाला मान्य नाही असं म्हणून. त्याच्यासाठी तुम्ही माहिती घ्या. म्हणजे आम्ही सांगतो तुम्ही महापालिकेतून माहिती घ्या त्याची. फार हा जनतेचा पैसा आहे. म्हणजे एकीकडे आपल्याकडे रस्ते बुजायला पैसे नाही, आपण इकडून फंड उभा करतो आणि रिकामे बाहेरचे लोक येऊन असं काय धंदे करून इतका पैसा लुटला जातो हा प्रशासनाचा. बीएचआरचा पैसा वॉटर टँकमध्ये अडकवला असा आरोप केला विजय पासकर पाटील आणि नगरसेवकांच्या चौकशीची मागणी केली आपल्या नगरसेवकांच्या. काय सांगा? मला असं वाटतं बीएचआरचा वॉटर गेटचा कुठलाही संबंध नाहीये. आता ठीक आहे, तो ठेकेदार त्या संबंधाला त्याच्यात आपल्याला काही खुलासा करायचा नाही का, त्यांचा तो वैयक्तिक विषय. पण बीएचआर जनतेचे पैसे आहेत, ते जनतेचे पैसे त्यांना मिळावे या मताचे आम्ही सर्व सहमत आहोत. त्याच्यात काही कोणाला विषय करण्याचं काम नाही. आणि चौकशी झाली पाहिजे ना. जर चुकीचं असेल तर चौकशी होईल. चौकशी भारतीय जनता पार्टी करणार की कोणाला पाठीशी घालेल. प्रशासन चौकशी करेल, त्यांनी त्यांच्याकडे मागणी करावी. ज्याच्यात चौकशीचे दोषी असतील त्याची चौकशी होईल. त्याच्यात हे सांगणार वैयक्तिक विषय वाटर गैस कंपनी के खातों पर चिट्ठी है
कुठे कुठे काय करतात डॉक्टर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये 3 महत्वाचे बिंदू होते. पहिली गोष्ट, माध्यमातून काही विशिष्ट राजकीय नेते आणि राजकीय पदाधिकारी अशा पद्धतीने चित्र निर्माण करतात की वॉटरगेस या कंपनीला भारतीय जनता पक्ष जो महानगरपालिकेतला भारतीय जनता पक्ष फेवर करतोय. दुसरी गोष्ट, वॉटरगेस ही एकदम बत्थड आणि बोगस कंपनी आहे किंवा इलिगल कंपनी आहे, बेकायदेशीर किंवा ठेक्याचे काम, स्वच्छतेचे ठेके घेण्याचं काम करायला पात्र नसलेली कंपनी आहे. हा दुसरा गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, यामध्ये आमच्या नेत्यांशी संबंध जोडला जातोय. आमचे जिल्ह्याचे, राज्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊंशी संबंध जोडला जातोय वॉटरगेटचा. आणि चौथी गोष्ट, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना आरोप केला जातोय. ते चारही बिंदू जे सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमचे आमदार, शहराचे जिल्हाध्यक्ष आणि महापौर यांनी खंडन केलेलंच आहे. ते आरोप अत्यंत बेजबाबदारपणाचे, खोटे आणि कोणताही आधार नसलेले निराधार असे आरोप आहेत. त्याचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. वॉटरगेस या कंपनीला सफाईचा ठेका देताना शासनाची एक निविदेची प्रक्रिया असते. टाइम्स ऑफ इंडिया असेल, हिंदू असेल, अशा राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये देखील ही निविदा पब्लिश झाली आहे. वॉटरगेसला ठेका देण्याच्या आधी शहराच्या स्वच्छतेच्या मक्क्यासाठी जी जाहिरात दिली गेली पाहिजे ती टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू या राष्ट्रीय लेवलचे वृत्तपत्र, त्याचबरोबर महाराष्ट्र आणि स्थानिक लेवलच्या सर्व पद्धतीच्या वृत्तपत्रामध्ये पब्लिश केली गेली आहे. त्याला पब्लिश केल्यानंतर 6 त्याच्यामध्ये बिड्स आल्या होत्या. डीव्हीजी सहित 6 कंपन्या, स्टँडर्ड कंपनीने त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आणि त्यानंतर कायद्याप्रमाणे L1 लोएस्ट ऍसेट कोटेशन असल्यामुळे या कंपनीला तो ठेका देण्यात आला. त्यामुळे वॉटरगेसला भारतीय जनता पक्ष किंवा आदरणीय गिरीश भाऊंनी फेवर केला आहे, त्याच्यावर मर्जी दाखवली आहे. हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचं सिद्ध होतं. पहिली गोष्ट, हा आरोप जो आहे या पद्धतीने, हे आमचं मत आहे. दुसरी गोष्ट की या ठेक्याचा आणि जिथं गिरीश भाऊ, जिथं वॉटरगेस, तर आता वॉटरगेसने कुठं कुठं काम केलंय आपल्याकडे दिलेलं आहे डिटेल. आम्ही नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, धुळे अशा अनेक महानगरपालिका आहेत जिथं भारतीय जनता पक्षाची सत्ता आजही नाहीये किंवा जेव्हा वॉटरगेसचा ठेका दिला गेला धुळ्यासारख्या शहरात त्यावेळी भाजपची सत्ता त्या ठिकाणी नव्हती. त्याच्यामुळे भाजपची सत्ता यायच्या आधीच वॉटरगेस बऱ्याच ठिकाणी काम करत होती. महाराष्ट्रातली अनेक शहरं आहेत आणि महाराष्ट्राबाहेरची देशातली आणि काही परदेशात देखील युगांडासारख्या ठिकाणी त्यांनी काम केलंय. तर त्याच्यामुळे वॉटरगेस या ठेक्याचं काम घ्यायला पात्र नसलेली कंपनी हा जो कांगावा केला जातोय हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यांचं सुडाचं राजकारण आहे, ठराविक नेत्यांचं, ठराविक पक्षांचं. स्वतः सत्ता तर काही मिळवू नाही शकले जळगावकरांचा विश्वास जिंकून, परंतु गिरीश भाऊंच्या आणि राजमावच्या नेतृत्वात सत्ता मिळवली भाजपने, म्हणून त्याचं शल्य या लोकांना आहे. आणि त्याच्यामुळे काहीतरी उलटे सुलटे आरोप करतात, भ्रष्टाचाराचे आरोप करतात. लोकांचा विश्वास जिंकून, निवडणुका जिंकून यांनी मनपात सत्ता मिळवावी, तो मार्ग यांच्यासाठी डिफिकल्ट आहे, मुश्किल आहे. त्याच्यामुळे ज्यांनी सत्ता मिळवली आहे, ज्यांनी विश्वास संपादन केला आहे, ते आमचे नेते गिरीश भाऊ आणि राजू मामांवर हे खोटे आरोप करतात. ते अत्यंत निराधार आहे. तिसरी गोष्ट की नगरसेवकांनी पैसे घेतले. मला असं म्हणायचं आहे की या महारथी नेत्यांनी सरळ पुरावे माध्यमांसमोर मीडिया ट्रायल करण्यापेक्षा हे पुरावे घ्यावे, पोलिसांना द्यावे ना. यांच्याकडे जर पुरावे असतील ना त्यांनी पोलिसांना द्यावे, तक्रार करावी आणि तिथं काम करावं. हे उगाच खोट्या प्रसिद्धीसाठी, चीप पब्लिसिटीसाठी कशाला वर्तमानपत्रांना सांगतात. त्यांनी द्यावं ना, नगरसेवकांचे नावं द्यावं, कोणी पैसे दिले, कसे दिले, पुरावे यंत्रणेला द्यावा, यंत्रणा त्यांचं काम करेल. तर अशा पद्धतीने हे जे चाललेलं आहे सगळं सुडाचं राजकारण आहे. आणि मनपामध्ये सत्ता न मिळवू शकले असं जे शल्य आहे त्याच मंडळीकडनं हे सगळं राजकारण केलं जात आहे. कोणतीही निविदा देण्याची किंवा मक्ता देण्याची कोणत्याही प्रक्रियेमध्ये इतकीशी चूक महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे झालेली नाही. विहितची प्रक्रिया ती सगळी फॉलो केली गेली आहे. वॉटरगेसचा ठेका देणे, तो बंद पडला तर त्यावेळी शहरवासियांच्या हितासाठी आमच्या मंडळीने ती भूमिका घेतली होती. जेव्हा त्याला कायदेशीर काही अडचणी निर्माण झाल्या तेव्हा त्याला प्रशासनाच्या केलेल्या चुकीमुळे तो बंद झाला. प्रशासनाच्या याला पुढे त्याला पण द्यायला लागला. कायदेशीर प्रक्रिया जी आहे, कायदेशीर भाग बघणे बरोबर आहे का चूक आहे, सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करणं, त्यांच्यावर आरोप ठेवणं हे अत्यंत असमंजसपणाचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. आणि आमची अशी अपेक्षा आणि विनंती आहे की वॉटरगेटच्या बाबतीत, वॉटरगेस आणि भाजप, वॉटरगेस आणि गिरीश भाऊ यांच्या बाबतीत जे आहे कपोलकल्पित बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत, आपण अत्यंत जबाबदारीने आम्ही दिलेले हे खुलासे किंवा मी जी गोष्ट मांडली आपल्याला की निविदा प्रक्रिया आपण बघा ना, राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये कोणाला थांबवलं होतं का? तुम्ही भरू नका निविदा. जेव्हा भारतभर पब्लिश होणाऱ्या राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये निविदा पब्लिश झालेली आहे त्याची,
मग त्यासाठी तर त्याच्यासाठी फेवर करायचा प्रश्न येतोच कुठं. पूर्ण पारदर्शीपणे भारतीय जनता पक्षाने काम केलेलं आहे. ऑनलाईन प्रक्रिया कोणत्याही कामामध्ये थोडेफार फ्लॉज येतात, काही अडचणी येतात, ते त्यावेळी सॉल्व्ह करणे प्रशासन आणि पदाधिकारी करतील ना. पण मीडिया ट्रायलचं जे षडयंत्र चाललेलं आहे, मनपामध्ये सत्ता न मिळवण्याचं शल्य ज्या नेत्यांना पक्षांना आहे त्यांच्याकडून हे ट्रायल चालली आहे. तुम्ही म्हणताय की मीडिया ट्रायल तुमच्या स्थानिक समितीत तुमच्या ऑन रेकॉर्ड तुमच्या सदस्यांनी केलेल्या आरोप वाटाघाटीवरती तिथे आहे. तुम्ही तिथे तपास करून पहा. तुमच्याकडे 2 मिनिटात तुम्हाला सगळं अहवाल मिळेल. 2 मिनिटं तुम्ही जे सांगताय त्याबद्दल जनतेने तुम्ही आरोप केला, तुम्हीच आरोप केला, तुम्हीच बोलले, त्याला तुम्हीच म्हणताय की वाटाघाटी चांगलं आहे. नेमकं काय वॉटरगेट चांगला असं म्हटलं नाही, कारण मी 3 प्रश्नांची उत्तरं दिली. एक तर निविदा प्रक्रियेच्या वेळी आम्ही काही फेवर केलाय भाजपने, हे त्याचं उत्तर मी दिलं. वॉटरगेट ही एकदम बोगस कंपनी किंवा समाजाचे ठेके घ्यायला पात्र नसलेली कंपनी असं जे चित्र उभं केलं जातं त्याला मी उत्तर दिलं. आणि वॉटरगेट आणि गिरीश भाऊ, वॉटरगेट आणि भाजप, वॉटरगेटकडनं नगरसेवकांना हप्ते या विषयाचं मी खंडन केलं. या 4 बिंदूंवर मी बोललोय. आपण गैरसमज करू नका. अजूनही मला शंका मालक कोण आहे ना, साधा फोन पण नसेल गिरी बोलतो ना, कोणाचं कोणत्या नगरसेवकाचा फोन असेल ना, महापौराचं तर बिलकुलच नाही, माझा बिलकुल नाही. कोण आहे तर आम्ही ओळखत नाही. काजूबा कोण आहे तो लाल हिरवा कोण आहे आणि ओळखत नाही त्याला कोण आहे. मला पक्ष बोलणार ना. आता आपण अमृतचे जेवण बोलतो आपण, नाही बोलतो अशा प्रकारे काम करत असेल तर कोणी ठेकेदार असो, पक्षाची भूमिका मांडत जनतेचा प्रश्न सोडवणे. आपण तो चाव्या घरी जाऊन घरातून काढून चाव्या घेऊन आलो आपण. ज्या ज्या वेळेस जे करायला पाहिजे जळगावकरांसाठी ते केलं आपण. आता ही जर चुकत असेल तर आता त्याला बघता काय केला, शेवटची संधी त्याच्यामध्ये लॅकुना राहून गेला होता की लवाद तिथं आयुक्ताला केलं होतं. तर आयुक्त लवाद राहू शकत नाही. महापालिका जळगाव महापालिकेचा मक्ता देताना त्या भांडणाचं होती मक्त्याला म्हणजे आणि मनपा प्रशासनात, तर त्याचा लवाद आयुक्त कसा राहू शकतो. हा लॅकुना होता मोठा. चूक सुधारण्यासाठी त्याला हा शेवटची संधी म्हणून दिला. आता जर त्याची काही चूक झाली आणि कागदावरती रेकॉर्डवरती सिद्ध झालं तर त्याला घरी जाणंच आहे, वॉटरगेटला घरी जाणंच आहे. त्यासाठी कोणी काही छापण्याची किंवा काही कोणी चाटण्याची किंवा 15,000 रुपये घेतले 30,000 घेतले त्याची गरज नाही पडणार. रेकॉर्ड मी ते सांगतो की तक्रारी तथ्य पाहिजे. फक्त व्हॉट्सअपवरती फोटो घालून आणि काही करत सुटला त्याच्याने प्रश्न सॉल्व्ह होत नाही. पुराव्यासाठी आहे तुम्ही, पुराव्यासाठी आहे. व्हॉट्सअपचा मी पाहत पण नाही, फक्त वाचून घेतो, हसून देतो, चांगलं आहे. आमची विनंती आहे की आपण विरोधकांना असा आवाहन करा की शहराच्या विकासासाठी एकत्र या. बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा शहराचा विकास कसा होईल याच्यासाठी मदत करा. मला वाटतं शहर हे आपलं आहे. राजकारण होत राहील, जात राहील. जेव्हा निवडणूक आहे त्यांना त्यावेळेला परत लढू एकमेकाच्या समोर. जनता मान्य करेल ते मान्य राहील आपल्याला, जनता आशीर्वाद देईल ते. पण विकासात मला वाटतं विकासाला मदत करायची नाही आणि कुठेतरी विकास थांबवण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं ते जळगाव शहरासाठी नुकसानदायक आहे, त्रासदायक आहे. मी आपल्या माध्यमातून विनंती करेल सर्वांना, विरोधकांना, विकासासाठी एकत्र विकासाला हातभार लावा. शहर तुमचं आपलं सगळ्यांचं आहे आणि असं जर भांडत राहिलं तर मला वाटतं शहराचा विकास खुंटेल. म्हणून आपल्या माध्यमातून आव्हान आहे की विकासासाठी मदत करण्याची भूमिका विरोधकांनी घ्यावी. आता सरकार त्यांचं 43 कोटीचं आहे ते आणवा त्यांनी, आपण आम्ही ते विनंती आहे. कामं जर करायची असतील तर आम्ही करतोय आमच्या प्रयत्नाने, पण जर असेल वाटत असेल तर त्यांनी मदत करावी त्या गोष्टीसाठी. Hello guys, please like, comment and subscribe our channel.